आमच्या महिलांना एक चांगल्या पद्धतीचा मंच सुद्धा मिळालेला आहे आणि एक चांगल्या पद्धतीची संधी सुद्धा त्यांना त्या ठिकाणी देण्यात येते आहे आणि म्हणून एक त्याचा आनंद सुद्धा आम्हाला होतो आहे। आणि हा जो एक कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे याचा मुख्य उद्देश की हा शेवटच्या टोकापर्यंत त्यांचा प्रचार प्रसार झाला पाहिजे। तुम्हाला सुद्धा काही ज्या शंका आहेत याच बाबतीत शंका आहे त्यांच्यामुळे पलाश जे गोंदिया जिल्ह्याचे एक मुख्य म्हणजे आकर्षण आहे, त्या पलाशचं ब्रँडिंग करण्याच्या उद्देशाने आम्ही पलाश असं नामकरण या म्हणजे ब्रँडचं आमच्या उमेदच्या केलेलं आहे। आणि उमेदतर्फे जवळपास महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या अनुषंगाने जवळपास 125 बचत गट या प्रदर्शनामध्ये सहभागी झालेले आहेत। आणि त्याशिवाय इतरही अनेक गट आहेत की ज्यांचे वस्तू आपण इथे प्रदर्शनाच्या माध्यमातून विक्रीसाठी इथे ठेवण्यात आलेले आहे। वैयक्तिक उद्योगाच्यासाठी असेल किंवा कर्ज घेण्याचं जे काही प्रमाण आहे ते गोंदियात अधिक असलं तरी सुद्धा कर्ज परतफेडीचं जे प्रमाण आहे, NPA चं प्रमाण जे आहे ते गोंदिया जिल्ह्याचं राज्यात आपण अव्वल क्रमांकावर आहोत। हे जे प्रदर्शन आहे ते 17 तारखेपासून ते 21 तारखेपर्यंत सर्वांसाठी खुलं राहणार आहे, सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत। त्याशिवाय इथे महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या सर्व वस्तू तर आहेतच, त्याशिवाय इथले जे ग्रामीण भागातले जे परंपरागत जे पदार्थ आहेत मग त्यामध्ये शाकाहारी, मांसाहारी, त्याशिवाय इथले स्थानिक जे पदार्थ आहेत त्या सुद्धा पदार्थांची विक्री महिला बचत गटाच्या माध्यमातूनच केलेली आहे। माझी प्रशासनातर्फे सर्वांना विनंती आहे की सर्वांना आवाहन आहे की आमच्या ह्या महिला भगिनींनी ज्या काही उत्पादित केलेल्या वस्तू आहेत त्या इथे याव्या, प्रदर्शनाला भेट द्यावी आणि जास्तीत जास्त खरेदी कराव्यात की ज्यामुळे आमच्या महिला भगिनींचा उत्साह वाढेल।